होतं चालू दोघं लॅडर आणलं का? तर लॅडर आणलं आज, तर काल नव्हतं आणलं, तर आज थंडी काढ ना थोडं ऊन द्यायचं गरम या थंडीमध्ये. चला लॅडर तेच या ठिकाणी मारू आपण, ते टाकू राहिले. गुड मॉर्निंग. आज आहे 365 दिवस चॅलेंजचा 323वा दिवस आहे. तर चला आज सुद्धा ग्राउंडकडे निघू न्यू बॅग सोबत. तर ग्राउंडकडे आलो होता आपण, आज सोबतच आलो दोघं. लॅडर आणलं का? तर लॅडर आणलं आज, तर काल नव्हतं आणलं, तर आज थंडी तेवढीच आहे. तो थोडी कमी होईल म्हणे, पण थंडी तर काही कमी झाली नाही अजून. तर आज आपण बॅग आणली, बॅग एक्सचेंज केली ही ड्रम बॅग. ह्याच्यात कसं होतं, पहिले आपलं जास्त सामान मावत नव्हतं. आपण सामान आणलं होतं ना, जास्त सामान मावत नाही. आता ह्याच्यामध्ये सगळं आपण रोल मावतो. मग सगळं जेवढे आपलं साहित्य अजून जेवढं पूर्ण सामान टाकलं त्यात अर्ध सामान अजून बाकी आहे, अजून अर्ध बसतं ह्याच्यात. तर ही बॅग बेस्ट आहे. फक्त एवढं आहे, पाटील नाही साईडला अटकावून लागेल ही बॅग, पाटील नाही जमत आपल्याला. तर चला बघू आता तिथे गेलं रिव्ह्यू करू काय 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 नाही बॅगमध्ये. चिटकवायचं ते वॉटरप्रूफ आहे. काढलं का आता तोच गरज होतं. हे पावसाळ्यामुळे आणला नव्हता. ते रात्री जाळते राव, त्याच्यामुळे सगळं 5:45 5:30 डायरेक्ट इकडे येतो असं पट्टा होता. पोर जवळ जवळच्या लोकेशनलाच गेले. आणि आता बी किती किती मुलं घेतली माहिती आहे. पहिल्या बॅच मध्ये समजा 2 का 3च घेतले, आणि दुसऱ्यामध्ये 2-3 घेतले, असे कमी जास्त. म्हणजे पहिल्या याच्यात एक्सिलेंट घेतले आणि दुसऱ्या याच्यात गुडवाले समजा. तेच त्यांचा टायमिंग बी असा आहे 5-10च्या आतमध्ये खर्च समजा. हां 4-50. आता काय करायचं, तयारी झाली. आता काय वॉर्मअप करू, आणि आजचा वर्कआउट काय आहे, काल पोस्टपोन केलेला तो आज वर्कआउट करू आपण. चल माग मित्र गेलता ना अमेरिकेला, बाहेरच प्लॅन तिथे आणून घेतो. टायमिंग काय कमी काढला म्हणजे ते टायमिंग वाढवतो. आणि याला किती सोडलं सोडाय येऊ खाली तर पोलीस भरती ज्यावेळेस हो ते येऊ लागलं. काढ ना थोडं ऊन
थंड गरम त्याचं या थंडीमध्ये अजून चला. थंड होत नाही. आता काय करू, जॉगिंग करू. जॉगिंग आपल्या पहिल्याच ठिकाणी इथून तिथून सरळ इथपर्यंत, कारण की दुसरी काय स्पेस नाही आपल्या एवढा. तर चला चला. जॉगिंग झाली आता आपली. तर आजचा वर्कआउट आपला, काल आपण स्किप केलता, तर आजचा वर्कआउट लॅडर वर्कआउट. तर लॅडर वर्कआउट आपण इथंच मारणार आहे. काढ रे लॅडर. लॅडर वर्कआउटचं कसं आहे माहिती का, लॅडर वर्कआउटने आपल्यामध्ये स्पार्क पॉवर येते, आणि जे रनिंग मध्ये आपण पाय टाकतो ना, एक्सेलरेशन स्पीड मध्ये, तर ते होतं याच्यात. तर याने काय होतं, अजून स्टॅमिना वाढतो, अजून मुवमेंट करतो ना आपण रनिंग मध्ये, तर ती मुवमेंट एकदम परफेक्ट होती. फूट स्टेप एकदम ओके पडते. सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे फूट स्टेप आणि स्टॅमिनासाठी लॅडर वर्कआउट करतो आपण. तर स्पीडचा गेम आहे, म्हणजे तो जागेवर पण करता येतो आपल्याला आणि स्पीड मध्ये पण करता येतो. दोन्हीचा बेनिफिट आहे. सगळ्यात जास्त खो खो, कबड्डी ह्यांसाठी हा यूज होतो, आणि रनरसाठी सुद्धा यूज होतो. पण त्याला वेगवेगळे प्रकार, म्हणजे असा वर्कआउट येतो. मग त्यांनी कोणी पण जे फील्ड मधले आहे ना, ते त्याच्यात वर्कआउट करतात. म्हणजे त्याच्यामध्ये 50-60 प्रकारचे वर्कआउट करतात लॅडर मध्ये. तर हे मेन बेनिफिट आहे त्याचं. त्याच्यामुळं जो जसं यूज लागतो तसं यूज करून घेऊ शकतो त्या लॅडर वर्कआउट. म्हणून हप्त्यातून एकदा लॅडर वर्कआउट पाहिजेत, त्यांनी तुमचं स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो. आता मारायचं कुठं लॅडर वर्कआउट, इथंच ओके वाटर राहिला. तर ह्याच पोझिशनला मारू आता आपण इकडं. आणि तिकडं तर थोडस हे खराब रस्ता आहे, आणि इकडं थोडस ओके, त्यामुळे इथंच या ठिकाणी मारू आपण. ते टाकू राहिले. एक लेंथ येते याच्यामध्ये, एक दुसरं एक येतं डबल. म्हणजे स्पीड वर्कआउट करायला थोडस मोठं लागतं, पण आपण ह्याच्यात अर्ध्या स्पीड करू शकतो आपण वर्कआउट. तर चला बघू, पहिले सेट करू आधी. तर लॅडर वर्कआउट आपण बेसिक मध्ये स्टेप बघू पहिले, त्याच्यानंतर मग लॅडर वर्कआउट चालू करू.
तर हे झाले आपले लॅडरचे बेसिक वर्कआउट. बेसिक हे जे बिगनर असते ना त्यांनी मारलं तरी ओके. त्याचे सेट मारायचे, आपण डेमो म्हणून एक एक मारून दाखवलं. तर हे जे ते रिदम मध्ये मारायचे, जे 100 सेट केलं तर 100च मारायचं, दुसरा पण 100 मारायचं. ह्यानी काय होतं रनिंग मध्ये फुल स्टेप ओके पडते. तर आता हे बेसिक झालं. आता लॅडर वर्कआउट काय ते बघू चला. साईड बेस मारायचं. माती लागेल. माती लागेल कुठे एखादी लेग चालला ना खालच्या ताकदच लावायची नाही, खालचा पाय सरका फक्त. तर चला आता हे झालं बेसिक वर्कआउट. आता थोडस स्प्रिंट टाइप आहे, थोडं स्प्रिंट मारू. आता लॅडर मध्येच थोडं स्पीड वर्कआउट मध्ये येतो. तर चला थोडं सरळ या असं. अंगावर जाणार. चला तर पहिली स्टेप काय आपली, इथून लॅडर मध्ये प्रत्येक ब्लॉक करत जायचं. त्याच्यानंतर तिथून पुढं एंडिंगला मग स्पीड वाढायची आपली. तर चला
तर चला, आजचा लॅडर वर्कआउट कम्प्लीट झाला आपला. लॅडर मध्ये आपण बेसिक बघितले आणि स्पीड वर्कआउट बघितला, जेणेकरून तुमच्या 1600 मध्ये रनिंग मध्ये इम्प्रूव्ह होईल. तर हा वर्कआउट ही स्पीड ओके होती आणि आपल्यामध्ये स्पार्क पॉवर येते. तर चला, हा वर्कआउट झाला कम्प्लीट. याचे सेट मधले कोणता पण वर्कआउट असून द्या, काही असून द्या, सेट मध्ये मारायचे कधी पण. आपण याचे सेट मारले, पहिले ते 6-6 सेट मारले, नंतर स्पीड वर्कआउटचे आपण 4-4, 5-5 सेट मारले. जेणे काय इथं हार्ड सरफेस म्हणून कमी मारले आणि सॉफ्ट सरफेस म्हणून जास्त मारले असते आपण. तर चला, हा तुमच्या वर्कआउट रुटीन मध्ये हा वर्कआउट ऍड करा आणि नक्की 100% फायदा होईल तुम्हाला. तर चला, नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू. तर चला, आता काय करू, आजचा वर्कआउट कम्प्लीट झाला. आता रेग्युलर मधले आपलं काय, काल आपण स्किपिंग मारल्या होत्या, आज आपण सपाटे मारू. तर चला, स्किपिंग मार. ते आहे चल, ह्याच्यात तू मारायला का हे मारलं पुश सपाटे. चल बाजूला. नख घुसलेल्या अंगठ्यामध्ये. तर चला, मोबाईल उचल ना पटकन. तर चला, आता सपाटी मारू आपण. तू 200 आहे, 5 सेट मारायचे, 1000 स्किपिंग मार पटकन. चल रेडी तर होतं पण. तर चला, भरून देतो ना. आज चॅलेंज आपलं सपाटे. चला, काल स्किपिंग मारले, आज सपाटे मारू. हा घरी पण घरी त्याच्यावर लेग पीस पडेल आणि तो जस्ट पीस आहे झालेला आहे. जवळपास प्रशिक्षण चालू आहे.
तर चला सपाट्याचे आपण 15-15चे 8 सेट मारले आपण. तर चॅलेंज कोणतं पण घ्या, कम्प्लीट करा हळूहळू, कारण की काल आपण स्किपिंग केलं तर आज सपाटे केलं. आणि काय होतं, प्रत्येक वर्कआउटला स्पेशल टाइम द्यायला पुरतं. मग सगळं एक खट्टी म्हणलं ना ते जमत नाही. तर चला आता आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. काही नाही आम पकडलं त्याला नाही अजून खरा रे. हा. हा बघ ना, आणि ते डॉक्टरनी म्हणा नाही कोणी म्हणा पोरीच्या अजून त्याच्यावर मग आपली प्रोसिजर लय पुढे झाली. ते पण फसवते. मी स्वतःहून हजर केलं आपलं आधार कार्ड पॅन कार्ड जमा करा. नाही नाही आज थोडी इथं लय ठिकाणी भारतामध्ये भरती झाली म्हणजे सगळ्यांचं वेतन वाढ भेटली त्यांना. तर या वर्कआउटने आपले काप्स, ग्लूट्स, थाईज हे पुणे रिकवर होते. त्यांनी जे मसल टाईट झाले असतील एकदम लूज होते आणि तुम्हाला कोणती इंजुरी व्हायचा चान्स कमी होऊन जातो. तर चला आजचा वर्कआउट झाला का संपला, जायची तयारी करू आता. तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. भेटू नेक्स्ट व्हिडिओला नेक्स्ट चॅलेंज सोबत. बाय.